समाधी आंदोलनाचा इशारा दिला होता गटविकास अधिकाऱ्याला आणि त्याच्यामार्फत गटविकास अधिकाऱ्याच्या मार्फत मी जिल्हाधिकारी कार्यालय, शिओ कार्यालय, तहसील कार्यालय सगळ्याला निवेदन दिलं। पण माझी मागणी काय होती? माझी मागणी होती माझे आजोबा माणिकराव पाराजी भोसले यांचा भोगोटामध्ये जे नमुना क्रमांक 8 होता ते मला भेटाव। त्याच्यासाठी मी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता, अधिकाऱ्याला प्रशासनाला इशारा दिला, प्रशासनानं माझी मागणी केली नाही। मला आशा होती प्रशासनानं मी 11 तारखेला जे निवेदन 9 तारखेला जे निवेदन दिलं मला 11 तारखेपर्यंत भोगोट्याचा नमुना क्रमांक 8 भेटेल, पण तो मला भोगोट्याचा नमुना क्रमांक 8 भेटला नाही। तत्कालीन ग्रामसेवक ज्योती खाडे त्या मॅडमनं जे आमचं मूळ रेकॉर्ड आहे मूळ रेकॉर्ड बदल केला। मग अधिकारी हे कोणाच्या जीवा बदल करतो? एक ग्रामसेवक ही एका माणसाची किंवा एका सरपंचाची नसते, ग्रामसेवक ही पूर्ण गावाची असते। त्या ग्रामसेवकनं जे आमचं जुनं दप्तर आहे त्या दप्तरामध्ये का बदल केला? कारण त्या दप्तराला जुन्या दप्तराला माझे आजोबा माणिकराव पाराजी भोसले याचं नाव जर कुठंच नसलं मला द्याल ती शिक्षा सोसायला तयार आहे, द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण माझा न्याय काय आहे, माझा हक्क आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, कारण ही माझ्या न्यायाची लढाई आहे, माझ्या अस्तित्वाची लढाई आहे। जर माझा भोगोटा क्रमांक हे गायब करीत असतील, जिल्ह्याचं प्रशासन अजूनही झोपी गेलेलं आहे। आम्ही गट विकास अधिकाऱ्याच्या कार्यालयात त्या दिवशी सांगितलं होतं जाऊन 12 तारखेला जर मला माझा भोगोटा क्रमांक नाही भेटला तर मी जलसमाधी आंदोलन करणार। अजूनही गट विकास अधिकारी झोपेला आहे। मी 10चा टाइम दिला होता, 10 वाजून गेलेले आहेत म्हणून बोलतोय, कारण गट विकास अधिकारी झोपलेला आहे, तहसीलदार झोपलेला आहे, जिल्हा अधिकारी झोपलेले आहे। जिल्ह्याचे कुठे झोपले ते आम्हाला कळायला नाही। अहो आज माझा नमुना क्रमांक 8 गायब करतील, उद्या गावातील तलाठी माझी 7/12 दुसऱ्याच्या नावाने करून देईल। हे प्रशासन जमतंय का? शासनानं कधीतरी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। आमचा न्याय काय होता? माझे आजोबा माणिकराव पाराजी भोसले यांचं 1987 ला जे भोगोटा लागला होता, आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायतला कर भरला, कर भरूनही आमचा भोगोटा गायब होतो। हे कोण्या आधारावर करतात? ग्रामसेवकाला पाठीशी कोण घालायला हे महत्वाचं आहे। त्या ग्रामसेवकानं आज मला उठवण्याचा प्रयत्न केलाय, उद्या गावातील अनेक गरीब केले। माझ्या एकाचा भोगोटा नाही, हा मोहम्मद शेख ऑटो चालून आपलं पोट भरतोय। या मोहम्मद शेखचा ही भोगोट्यातून नाव कमी केलंय। अहो कुणाच्या ह्याच्यावर करतात? जर मी मागणी केली मला म्हणतात तुमचे आजोबा मयत पावलेत, अहो मयत पावलेत म्हणून तुम्ही भोगोट्याचं नाव कमी करता का? हा हक्क कोणी दिला तुम्हाला? यासाठी ही लढाई आहे, संविधानानं अधिकार दिलाय, आमचा हक्क मागण्यासाठी ही लढाई आहे। आणि ही लढाई आता नाही, आता ही शेवटपर्यंत लढाई करू। आता मी जलसमाधी आंदोलन घेत आहे, कारण आमचा टाइम होऊन गेलेला आहे। मी 10चा टाइम दिला होता प्रशासनाला, प्रशासनानं कुठलीही कारवाई केलेली नाही, म्हणून आता मी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे। जर प्रशासन येईल आणि मला वाचवून जोपर्यंत मला भोगोटा क्रमांक भेटणार नाही तोपर्यंत मी पाण्याच्या बाहेर निघणार नाही। इथं जिल्हाधिकाऱ्याने माझं नाव भोगोट्यामधून काय कमी केलं हे सांगावं शासनानं मला, तरच मी पाण्याच्या बाहेर निघणार आहे, अन्यथा मी या गोदावरी पात्राच्या बाहेर निघणार नाही। त्याला कुठे झक मारा होता, माझं भोगोटा क्रमांक 4 द्यावं, नाही तर मी पाण्याच्या बाहेर निघणार नाही। हे माझं शासन आहे, कारण आम्ही निवेदन देऊन जरी प्रशासन दखल घेतलं असेल तर प्रशासनाला मी कधीच विचार करणार नाही। माझा ताबडतोब भोगोटा क्रमांक माणिकराव पाराजी भोसले यांच्या नावाचा दिला शिवाय मी पाण्याच्या बाहेर निघणार नाही, हे शासनानं दखल घ्यावी। मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद 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 ग्रामपंचायत मुर्दाबाद गावकरी एकजुटीचा मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद गावकरी एकजुटीचा, गावकरी एकजुटीचा। हॅलो इकडे कॅमेरा राहू द्या, फोकस मध्ये काही जण व्हिडिओ करून टाकले असतील याला व्हॉट्सअप स्टेटस व्हिडिओ ती लय मोठा झाला, कट करून
आता याच्यात काय आपल्याला फक्त एवढ्या वरच्याला फक्त एवढंच काम मीटर सगळीकडे इकडे पोहोचती करा कट करू अरे लोक कशाला मला फोन लावले हॅलो हो फोन कट करणार नंतर लाव दुसरा कोणाला लाव दुसरं कोणाला फोन आम्ही इथंच आहे लाईव्ह आहे फोन व्हिडिओ करते बोलायचं काय लावला कमाल आहे नाही जाते दिवसभर निघत मी तर मारतो दोघं मारू का भाऊ ना काम येरी तिकडे मारल्या खाली जाय आपल्याला बघत घेऊन कट केला का व्हिडिओ कट करून आम्हाला पाठवा आम्ही तिथेच लय मोठे व्हिडिओ कट करा की उडी मारू घेतलं नाही मी तवर घेतलंय उडी मारल्यावर बोलल्यावर घेतलं याला जमा तुम्ही राहता मॅडम त्यानं कारण जलसमाधी घेतली आहे पाण्यामध्ये उडी मारली तुम्हाला लाईव्ह नाही याच्यानंतर सगळेजण उड्या मारणार म्हणून हॅलो कोणते दिलेत भोगोट्याचं पाहिजे आम्हाला हा मग या ना तुम्ही आता तुम्हाला इतके वेळ टाइम दिला होता की 11 नाही तारखेपर्यंत तुम्हाला टाइम दिला होता 10 पर्यंत बी टाइम दिला होता आज 10 पर्यंत तुम्हाला द्यायला पाहिजे होता मॅडम कधी चालू आहे फोन इथं या तुम्ही इथं हजर राहा पुलावर त्यानं समाधी घेतली आता जर काही झालं तर तुमच्या गुन्हा दाखल होईल माझा भाऊ जर गेला पुढच्या गोष्टी करताल तुम्हाला पुन्हा आता हॅलो माझा भाऊला जर काही झालं तर याच्यावर त्याच्यावर तुम्हाला गुन्हा दाखल होईल तिथून विचारता असं इथं कोणी उपस्थित नाही फक्त कॉल करून विचारताय इथं उपस्थित नाही मग द्या ना या पुलावर या बघा शासन इथं जलसमाधीसाठी इथं आहेत अधिकारी तर कोणी पण नाही हजर नाही कॉल करून विचारतात सगळेजण प्रशासनाला निवेदन देऊन आपण इथं एकही कर्मचारी आमच्या आंदोलनाला आणि मी तो लाईव्ह करतो व्हिडिओ करतो मला असं बोलतो लाईव्ह मध्ये येतं की कोणता गौरव 9 तारखेला आम्ही प्रशासनाला या आंदोलनाबद्दल निवेदन दिलेलं होतं पण निवेदन देऊनही सुद्धा आज आमच्या आंदोलनाला एकही कर्मचारी उपस्थित नाही यानंतर जर काही घटना झाली तर या सगळ्या कारभाराला प्रशासन जिम्मेदार राहील बीडीओ साहेबांना आम्ही 9 तारखेच्या आधीच 7 तारखेलाच निवेदन दिले होतं 7 तारखेला निवेदन देऊन त्यांनी आजही आमची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला आज जलसमाधीसाठी आंदोलन करण्याची गरज पडली आणि एवढं करूनही एकही कर्मचारी प्रशासनाचा एकही कर्मचारी इथं उपस्थित नाही आणि जोपर्यंत आता आमचा भोगोटा दिलीपराव भोसले यांचा भोगोटा त्यांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन हटवणार नाहीत आणि ते पाण्याच्या बाहेर निघणार नाहीत याच्यानंतर आम्ही या आंदोलनाला पाठिंबा म्हणून याच्यानंतर
आम्ही हिंबा देणार आहोत. जोपर्यंत त्यांचा भोगोटा त्यांच्या हातात भेटत नाही, तोपर्यंत बाहेर निघते. खाडे मॅडम, गिरी मॅडम या नवीन ग्रामसेवक आमच्या गिरी मॅडम यांनी आमचं सगळं रेकॉर्ड आमचं मागलं गायब केलेलं आहे. जोपर्यंत आमचा भोगोटा आता आमच्या हातात भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेणार नाहीत. मुर्दाबाद 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 ग्रामपंचायत मुर्दाबाद. चालू आहे, लाईव्ह आहे. उडी मारायची काम नसतं. एक मिनिट चालू ठेवा. आमच्या गावात उल्हास भोसले त्यांना हसी वाटत आहे, मजाक वाटत असं. काय म्हणणार काय हसायचं उडी मारा. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. काय आमच्या आंदोलनाला 7 तारखेपासून आम्ही निवेदन दिलंय. कोणाचं सहकार्य नाही, काय नाही. कर्मचारी सुद्धा इथे उपस्थित नाहीत. नमुना नंबर 8 गायब केलेत आमचे. राहू दे शांत राहा. हॅलो बर राहू द्या. काय गैरसमज झाला. त्याला काय माहिती कोण आहे त्याला काय माहिती. गावकरी एकजुटीचा घ्या बातमी घ्या सर. गावकरी एकजुटीचा मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. व्हिडिओ साहेबाचा नंबर होता. फोन लावू नका तुम्ही. फोन लावायचं नाही तरी टाकतो एकदा पुन्हा. आपण फोन लावू नका त्याला. हे होते फोनवर कोणाला असा विश्वास आहे. आपली सगळी इकडे सध्या पोलीस आलेले आहे इथं.
त्याला खाली उतर मला त्याला काढायला. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायतचा मुर्दाबाद. गावकरी एकजुटीचा विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. गावकरी एकजुटीचा विजय असो. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामसेवक मुर्दाबाद. हा मध्ये विस्तार अधिकाऱ्याची गाडी यायला पाहिजे ना, त्याच्या विरोधात आहे. आमच्या नाही नाही येऊ द्या. कोणाला यायचं ते येऊ द्या. विस्तार अधिकारी काही जर गाडी उभी आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद गावकरी एकजुटीचा गावकरी एकजुटीचा मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. गावकरी एकजुटीचा विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. मुर्दाबाद मुर्दाबाद हुकुमशाही ग्रामपंचायत मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद हुकुमशाही ग्रामपंचायत मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद हुकुमशाही ग्रामपंचायत मुर्दाबाद. विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. नाही वाटत ते काढली. गावकरी एकजुटीचा विजय असो. नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. ग्रामपंचायत बाणेगाव मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. आणि एका एकाने आता उड्या मारायची त्या बारक्याने आता एका लावी लाव इकडे. प्रशासनाचा आम्हाला जर काहीच असा सहकार्य राहिलं नाही तर याच्यानंतर अर्ध्या तासानंतर आम्ही एक एक गावकरी पाण्यामध्ये उडी मारून या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत. याच्यानंतर अर्ध्या तासानंतर एक गावकरी पाण्यामध्ये उडी टाकून या आंदोलनाला आम्ही सहकार्य करणार आहोत. गावकरी एकजुटीचा गावकरी एकजुटीचा मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद. लवकर दखल घ्यायला पाहिजे शासनानं. तुम्हाला फोन नंबर कशाला द्यायचा आपलं हे पुढे साहेब रात्री काय झालं तुम्ही मला फोन लावला नाही सकाळी आवाज येतो त्याला टाइम दिला होता आपण. आता टाइम देता. मला बोलायचं नाही म्हटलं म्हणून तुम्ही या म्हणून. मी 9 वाजता येऊन बसत होतो. मी 9 वाजता बसत होतो इथे येऊन तुम्हाला मी काय म्हटलं मला फोन करायचं रात्री तुम्ही मला फोन लावून काम करायला
दिलं तर करीतच नाहीत ना आंदोलन. तुम्हाला कालच आम्ही पत्रच घेतलं नव्हतं साहेब. गावकरी एकजुटीचा गावकरी एकजुटीचा मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद गावकरी एकजुटीचा विजय असो. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. गावकरी एकजुटीचा विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद 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 ग्रामपंचायत मुर्दाबाद. त्याला काढा बाहेर काढून घ्यावं लागतं. आणि सगळ्यांचं तुम्ही एक मिनिट मग सगळ्यांना ऐका. 10 पर्यंत आपण टाइम दिला होता. 10 पर्यंत ऐका. 2 मिनिट आता मग ऐका. आता बाकीचं कोणी बोलू नका. आता 10 पर्यंत टाइम दिला होता प्रशासनाला. आपण 7 तारखेपासून झटायलो त्या गोष्टीसाठी. 10 पर्यंत ते हातात घेऊ शकत होतं. आता तुम्हाला पाण्यात उतरून ते द्यावं लागेल. कोणाला एखाद्याला कर्मचाऱ्याला तुमच्या कोणाला ऐकून त्याला ते हातात द्या म्हणा. ते नमुना नंबर ते गेला तिकडे आता येते की नाही त्याला विचारायचं. आणि आम्ही अर्ध्या तासानंतर एक जण उडी मारणार आहे. इकडे वा तुम्ही सगळे. गावकरी एकजुटीचा नवीन रेकॉर्ड तुमच्या मनमानी कारभाराने. मुर्दाबाद मुर्दाबाद ग्रामपंचायत मुर्दाबाद गावकरी एकजुटीचा विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. गावकरी एकजुटीचा विजय असो. मॅडम जुनं रेकॉर्ड दिलं ना तुमच्याकडे आता. ते आता सगळ्याचे जितके भोगडादार होते तितक्याच आम्हाला नमुना नंबर 8 मध्ये आलेलं त्याचं उडून हे झालं नाही. जुनं रेकॉर्ड जे आहे तेच राहिलं पाहिजे. खाडी मॅडमला बोलवा. बाकीचं होत राहील. आता त्याचा नमुना नंबर 8 बनवलं बाकीचे देतो म्हणायचं मॅडम. तुम्ही ऐका ना थोडं. त्याचा नमुना नंबर 8 इथं द्यायला लावता. बाकीचं जे आहे ते मॅडमला तिथं बसून बोलवता. सरपंचाला बोलवा म्हणा. सरपंच हे राजकीय प्रशासन नाही. त्याचा अधिकार कोणाला आहे? मॅडम मॅडमला बोलवा. प्रशासनाला आमची समजा सहकार्याची भूमिका आहे. पण प्रशासन असं नेटवर्क करा बोली रे. आम्ही मॅडम साठी बोलायचं आम्हाला दहाचा टाइम दिलेला तुम्हाला माहित होतं. सर होते काल. सर होते. तुम्हाला 10चा टाइम सांगितला होता. ऐका ना. सरपंच म्हणजे नमुना नंबर 8 द्याले. कोणता द्याले ते सांगा. भोगड्याचा दारिद्र्य परेशान केलंय आम्हाला.
आता आम्हाला नाही का प्रशासन ग्रामपंचायती कागद घ्या देऊन द्या कागदपत्र देऊ लागलं नवीन लावलेले त्याचे नमुना नंबर 8ची ग्रामपंचायत मुर्दाबाद आम्हाला गावात असं डबल उपोषणाचा इशारा कॅन्सल झाली पाहिजे कॅन्सल झाली असं काही विषय आम्हाला कॅन्सल केलं म्हणून सगळं हे शिवरागाव सगळं लिहून कॅन्सल करायचं मॅडम सही घ्यायची हातात व्हिडिओची मध्ये यायचं काय माहिती नाही आपल्याला काय उद्या बोलतो का उद्या ग्रामसभेमध्ये बोलतो का तुम्ही सांगा ना कोणीच बोलले ना अंगावर आले तर गावात अंगावर आले उद्या काय गावात काय करायचं ते करायचं तुम्ही इकडे या त्याला बोला त्याला बोला आता त्याला शब्द द्या बोला तुम्ही बोला दिल कारवाईचं तुम्हाला शांत बसा ऐका मॅडम 3 महिने झाले तुम्ही गावामध्ये बाहेर ना मॅडम तुम्ही 4 घेतला जुना रिपोर्ट का मागितलं नाही तिला तुमचं काम आहे मागायचं दाखल करायला पाहिजे होती तक्रार बोला लेखी तक्रार तुम्ही त्यानंतर आम्ही आम्हाला तसं लेखी देऊन द्या मागलं जे रेकॉर्ड तुम्ही
आपल्याला पाण्याकडचीच गाव आहेत. मी यावर्षी 8 डेड बॉड्या काय सगळे याची मला माहित नाही. हे मला सांगितलं नाही ना. हे मला आतापासून सांगितलं नाही. फोन नंबर देता काल तुमच्यासोबत? काय झालं काय नाही मला कळलं पाहिजे. आम्ही आमच्या ताडकळत तुमचा नमुना नंबर 8 इथं द्यायला तर या इकडं. हो बाकीच्या नंतर बोलू तर वरी आलो. तुम्हाला जायला लावतो ना मी. थांबा थांबा तुम्ही थांबा. मॅडमची सही होते पुकार. मॅडम म्हणाले आता समजायचं भोगट ते काढतो. मॅडमची सही होते त्याच्यानंतर बाहेर येईल. बाकीचे द्यायला होतं तुम्हाला. अहो बाकीचे काही येडे आहेत का? आम्ही खाणाराचे काही येडे आहेत ना म्हणजे. अरे चौकशी करून द्यायला मॅडमची सही देऊ द्या ना तुम्हाला. आम्ही तुम्हाला सही देऊ द्या फक्त मॅडमची. अहो साहेब चौकशी तर दुसरी आहे. साहेब तुम्हाला भोगट आहे. मॅडमला बोलू द्या आम्हाला. खाडे मॅडमला बोलून घ्या. हे गोविंदा घे तू आधी. समजे भोगटेदाराची सही घेते जाऊन मॅडमची एक घे. साहेबाची एक घे. अहो मीटिंग पोस्टपोन झाल्या. कोण शिकलंय तुम्हाला प्लॉट वाटायचे घरातल्या घरात जाऊन? 15,200 पुन्हा म्हणाले. 15,200 टेबल खालून दिले. अहो फक्त मी मॅडमला मी सांगालो म्हणाले 3 महिने झालं चौकशी करतो येड्यात काढायले सगळे. अहो तहसीलदार साहेबाकडे गेलं ते म्हणाले पीडीओचं काम आहे. व्हिडिओ साहेबाकडे गेलं तर तहसीलदारचं काम आहे. आम्ही काय येडे छुट्या दिवसात काय गावातले आहेत म्हणलं. पुन्हा सांगितलं पुन्हा खाडे मॅडम खाडे मॅडमने केलं म्हणलं. आणि साहेब तुम्हाला काय म्हणलंय काल मॅडम? नमुना नंबर 8 रेडी आहे. कोणता रेडी आहे? काय हरकत नाही आमचं. झाले साहेब 9:30ला ते मदत केले. आमच्याकडे 2020 पासून रेकॉर्ड सगळी सरपंचाच्या जवळच्या माणसाला 4-4 सगळी जाम होते. अहो साहेब त्याला जर काय बरं वाईट झालं तर बघा समद्याला बाहेर काढणार. व्हिडिओ साहेब मॅडम ती खाडे मॅडम तर ती गेली तो तिथं इशेच मिटला. त्याला काय झाले आता त्या मॅडमच्या मटर केले तर बाहेर गेले 6 महिने. काय होणार आहे? 6 महिने तिथं खावता नाही. त्याचं काय झालं? समजायचे नाव नाही. नाव आहेत
नाव दिलेले साहेब काय नाव ह्याच्या आधी नाव टाकाय व्हिडिओ साहेबाला लावा बरं व्हिडिओ आहे ना कॉलेज केलं नाही काहीच व्हिडिओ साहेब आल्याशिवाय बाहेर निघायचं नाही व्हिडिओ साहेब आल्याशिवाय बाहेर निघायचं नाही हा अगोदर सांगलो पण बाकी काय करायचे मग ते तिथं आपलं तिथं ठरवून जबाब घेऊ सगळ्याचे ग्रामपंचायत खाडे मॅडमला बोलवा आपण आहेत सगळं मॅडमला काल डबल लावला का तुम्ही फोन मला हे म्हणायचं तुम्ही प्रशासन सगळं मॅडमला काऊन पाठिंबा मॅडमला 3 महिने काम होतं इथं आणून द्यायचं मॅडमला खालच्या बदली झालं गावात लोक गर्वानं म्हणाले आम्ही 15,000 झाल्यावर 15 दिवसानं मागल्या तारखेतले सगळे नमुना नंबर 8 टाकून वाटप केले होते 15,000 रुपये देऊन तिला इथं बोलवा मॅडम आले काय म्हणू नका सगळ्याच्या मिळण्याबाबत डायरेक्ट जाऊन सर्व टाका आणि ते करून घ्या आता दुसरं फाडी ह्याच्या नको कारण मॅडमची याचे नाव पाहिजे की नाही एवढ्यालाच पाहिजे एवढ्याचीच नाव येतात सर्व म्हणजे सर्व गावकऱ्याचे करू द्या म्हणजे आपला पर्टिक्युलर फक्त आपला स्वार्थ नाही आपल्या गावकऱ्यांना नाही भेटा गावकरी एकजुटीचा विजय असो गावकरी एकजुटीचा विजय असो 2020 होतं तसं आम्हाला 2022 ला सुद्धा आमच्या घराच्या पावत्या दिल्या आणि काल 1 महिन्यापासून नमुना नंबर 22-23 ची सुद्धा पावती आहे नाव घ्या साहेबाचं घ्या आधी काय करा ही राहू दे आता ही राहू दे इथे नाव घे साहेब साहेबात नाव समस्त गावकरी कुठे आहे साहेब कुठे गेले
खाडे मॅडमला बोलवा रे. काय तुम्ही भरोसा ठेवायला काय त्या खाडेला बोलवा की सर. खाडे मॅडमला भरोसा एवढ्या लवकर काढायचं म्हणजे पुन्हा हे येड्यातच काढणार आहेत आपल्याला. बघा तुम्ही तिला बोलवा, तिला सगळं 3 महिने आपल्याला घोळलंय. याच्यानंतर आमचा भरोसा कोणावर राहिला नाही. आता कारण आम्हाला 4 मिटिंगला पहिल्या ग्रामसभेला दुसरंच बोलता, दुसऱ्या ग्रामसभेला दुसरंच बोलता, तिसऱ्या ग्रामसभेला तिसरं बोलता. असं म्हणलं काय करून विश्वास ठेवा. या मॅडमला बोलवा खाडीला बी. आणि सगळं मॅडम आता ते खाडे मॅडमने केले, मात्र तुम्हाला आता सावरावं लागेल अशा गोष्टी. मॅडमला तुम्ही पुढे घाला, मॅडमला बोलवा पाहिजे होतं आम्हाला. आता मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. दोघांनी बी समजा एक शेरा लिहा, म्हणजे आज काय हे केलं तुमचा शेरा नमुना नंबर 8 देऊन जल आंदोलन मिटवण्यात आलं. अरे एवढ्या लवकर आपल्याला येड्यात काढायला येते. खाडे सुटायला कशी 3 महिने घोळले आपल्याला. अरे या सह्या मी उगा झाल्या तुम्ही येड्या आणि उगा बाहेर निघायला लावायला. पण भेटली ना. खाडे मॅडम आले बाहेर निघायचे. त्याच्यानंतर अर्ध्या तासाला एक जण उडी मारणार सर. खाडे मॅडमला बोलवा मला. गाड्या बाजूला लावा थोडं. बाहेर निघू देऊ. नाही मदत लाव. द्यायला आपण तसंच मोठ्या साहेबाला गेला जरा मदत जाऊ. कडाला पाण्यात या.
तुकारामला गाडी सांगतात. या 10 पर्यंतचा मॅडम टाइम होता. आता त्या सरच्या हातात द्या तिथं जराशे 2 असं एवढं पाण्यात जाऊन त्याला द्या म्हणून. नाही शपथ त्याच्या शिवर येणार नाही. सरळ नाही फक्त एवढा पाय पिचवा म्हणा बस. एवढं कळलं की 4 महिने झाले एक घर एक त्या शाहरुखचं कुठून टाकले लाडकंदा लावून राहिले ते घर पाडलं. प्रशासनाला अजून मी त्याला वाटायला की समजा आता इथं झालंय कशा गोष्टी. 4 लोक एकूण आणि 1 जण एकूण झालं भेटलं ते कशाला बोलेल अशी गोष्ट झाली तिथं. नाही त्याची चौकशी चालू आहे ना. आता त्याची चौकशी वाटपाची बघा तुमच्या हाताने द्या. आपल्याला आंदोलन करायचंय आता थोडं प्लॉटिंग संदर्भात आहे. शहर के दो चाबी मास्तर मला विचारला काय झाली फुलं माहिती दोन दिवसात तातडीने नाही 2 दिवसात इकडे जावं लागते पलीकडे साहेब साहेबांना झापलो इथं अधिकारी साहेबांचं आपल्या साहेबाचं लई पटलं पहिले बा साहेबांना नोटी साहेबांना इतर अधिकारायचं पाणी पाहिजे का त्याला जे काय ते तर काही तिला घ्या म्हणा ते तिकडे बोलवा ना. आली की ए काटे आहेत खाली गावकरी एकजुटीचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी.
पाणी आलं पाहिजे ते दिसलं पाहिजे पुलाव जाऊ शांत बसा त्याला येऊ द्या उभं टाकू द्या ऐक रे हा दाखवा वाचून दाखवा दिनांक 14/8/2023 रोजी दिलीप सुधाकरराव भोसले राहणार बानेगाव व सर्व उपस्थित गावकरी यांचे समक्ष दिलेल्या 14/8/2023 रोजीच्या अर्जान्वये सर्वांचे समक्ष अभिलेखाची तपासणी व जबाब घेऊन ग्रामपंचायत बानेगाव येथे मागील सर्वांची तक्रारीची चौकशी करून अहवाल नियमाप्रमाणे देण्यात येईल व योग्य त्या कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे दोषीवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येईल। या कामी कोणतीही कसूर करण्यात येणार नाही तरी यावर सर्व उपस्थितांसमक्ष जलसमाधी आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती। आणि तुमचा 8 नंबर सोबत आणलेला आहे आता तयार करून साहेब आम्ही आज 4 महिने झाले आंदोलन केलं। आम्हाला आंदोलन करायची गरज का पडते मला हे महत्वाचं आहे, कारण प्रशासनाला आम्ही विनंती केली। ग्रामसेवकाला भोगवटा म्हणजे अशी मोठी गोष्ट नाही ना, भोगवटा म्हणजे तुम्हाला मागणी केल्या देण्याची गोष्ट आहे। पण ग्रामसेवक आम्हाला काय देत नव्हता, जी तत्कालीन ग्रामसेवक खाडे मॅडम होती, खाडे मॅडमला डावलं का याच्यामधून जे आमच्या गावामध्ये आता पूर्ण गावाचा आराखडा सांगतो, आमच्या गावाची प्लॉट वाटप निघाली। प्लॉट वाटपामध्ये आम्ही सहकार्य केलं, जे आमचे पहिले भोगवटे होते बाबा सर गावाला जर प्राधान्य सगळ्याला भेटत असेल तर आम्ही अतिक्रमण सुद्धा काढून घेतलं प्लॉट मधलं, त्याच्यामध्ये आम्ही काय केलं सहकार्य केलं। भोगवटा जे आहे ते आम्ही द्यायला तयार होतो सगळ्या गावासाठी, पण हे न जाणून बुजून आम्हाला, कारण PSI साहेब होते 1 मेला आमची जी ग्रामसभा तिथं सस्पेंड झाली, तिथून नंतर त्यानं वाटप नंतर दुसरी होणार होती, पण दुसरी ग्रामसभा न घेता यानं डायरेक्ट वाटप केले। आणि खाडे मॅडम जे जुनं दप्तर आहे अख्खं जुनं दप्तर बदललं, ही महत्वाची गोष्ट आहे। ग्रामसेवक डायरेक्ट जुनं दप्तर बदलू शकतं, उद्या एखादा तलाठी येईल आमच्या सगळ्या 7/12 बदलून देईल, म्हणजे कुठेतरी शासनाचं प्रशासनाचं लक्ष इथल्या कर्मचारी आहे की नाही महत्वाचं आहे। कारण खाडे मॅडमला एवढं आम्हाला सतवलंय, कारण आमचं अख्खं दप्तर गायब केलं। जर माझं भोगवट्याला माझे माणिकराव पाराजी भोसले माझ्या आजोबाचं भोगवट्याला कुठेच नाव नसलं दप्तरामध्ये, मला जी शिक्षा द्याल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे। कारण मी आंदोलन हे माझं एकट्यासाठी नाही, गावातल्या गोरगरीब लोकांसाठी आहे। फक्त एकटा का पुढे झालो, कुठेतरी कोणाला तरी पुढे व्हावं लागतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला होते अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठे गुन्हेगार असतो। छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला ते सांगितलंय, कारण लढा हा एकट्यासाठी नाही, सगळ्यासाठी दिला पाहिजे। हा लढा माझा सगळ्यासाठी आहे। जर तुम्ही नाही कारवाई केली, पुन्हा याच गोदावरी नदीमध्ये अजून तुम्हाला एका महिन्याची मुदत देतो, तारीख आज 14 सप्टेंबर पर्यंत जर कुठलीच कारवाई झाली नाही, त्या कर्मचाऱ्यावर कुठलंच रेकॉर्ड नाही झालं तर 14 मग तुमच्या अधिकाऱ्यांसमोर सांगतो ह्याच गोदावरीमध्ये आंदोलन करणार आहे। पण आंदोलन असं राहणार नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मी माघार घेणार नाही। वाटलंच तर माझा जीव गेला तरी चालेल, पण हा लढा का उभा केला, कुठेतरी आम्हाला डावललं गेलं, म्हणजे कुठेतरी गावातल्या सरपंचांना हेतू परस्पर आमचे नाव उडवले गेले का, तर आम्ही सहकार्य केलं। सुरुवातीला आमची ही मोठी चूक झाली, या सगळ्यावर कारवाई झाली पाहिजे। सरपंच ग्रामसेवक सगळं कारवाई झाली पाहिजे, आमची तुम्हाला विनंती आहे। पाणी आहे धुवून जातात साहेब, आळंदीला पाय आंघोळ करायचा म्हणाले पुण्य लागत आहे, पाणी चांगलं आहे ना पाय बुडवा मला काढायला, पण पाय धुऊ द्या की काय संरक्षण। साहेबाला माहिती आहे आमचं प्रशासनाला केव्हा बी सहकार्य आहे, पण प्रशासन आम्हाला डावलीत आम्हाला डावलीण्यात एवढी वेळ आली, तुम्ही होते हजर, PSI साहेब होते, PSI साहेब काय बोलले होते त्याला, कोणाच म्हणले डायरेक्ट त्याला वाटप करणार
वरी करा अशी उभं राहायचं नमुना नंबर 8 मुर्दाबाद मुर्दाबाद पंचायत मुर्दाबाद कधी सहकार्य केलं हा पण ग्रामसेवक डायरेक्ट नाव बद्दल हे कमाल वाटायला ना खाडे मॅडमवर कारवाई झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही तिच्यावर कारवाई व्हावं लागते कारण दप्तर काय करते म्हणल्या दप्तर काय लागलं फोनवर बोलल्या आज सातबारा उडून टाकी ही लढाई माझी एकट्याची नाही सर्वांची लढाई सगळ्यात कोण्या शेतकऱ्यावर कधी अन्याय होणं असं समजा त्याच्या घरात जाऊन नंबर 8 उडीचा तुम्ही म्हणल्या सातबारा जाऊ द्या उडीत आले एखादे मॅडम काल स्पष्ट म्हणल्या दप्तरच काय आणलं का तिला अधिकार दिला का माणसाला घ्या म्हणून तारीख बघ आजची 1000 कुठे आजच्या तारखेतला मागितला किती 1000 किती तारखेचं माहिती साहेब आता मी घालो मी दप्तराला बघून पुन्हा तारीख डेट बघ त्या मॅडमची सही 1/5/2023 राहून द्या आता दिला महत्वाचा आहे तिने कालच्या काळात मागच्या तारखेतला दिला का नवीन रजिस्ट्रेशन नवीनचं सुद्धा आणला हे पण हे मागचं पाहिजे 188 185 बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आपल्याला पाहिजे की त्या मॅडमची 1 तारखेला बदली झाली होती 1 तारखेचं त्यानं बरोबर आहे 2 तारखेपासून फोटो घ्या चला तुम्ही धरा साहेब तुम्ही थांबा बाजूला लागून घ्या लांबून घ्या साहेब असं करा जरा लांबून घ्या लांबून घे बाई अशी लांबून घ्या सलमान मागून घे एक सर्वांची असे या की खंदारे असं दादा या फोटो काढ लांबून घ्या सेल्फी नसतील फोटो काढ अरे सलमान निघाली का फोटो निघाला का थांबा ओके ओके वेळोवेळी असं सहकार्य करावं साहेब तुम्ही कशाला देणार रे नीट केलंय का नीट केलंय मागण्या पूर्ण झालेल्या आहेत खाडे मॅडमवर कारवाई करू असे साहेब म्हणाले साहेबाला पाण्याला घेतलं कोणत्या गोष्टीला ह्या गोष्टीला थोडंच मत द्यायचं बाकीचं शिक्षणाला मत देऊ नका मोबाईल तुमच्या दृष्टीने मोबाईल घेऊन आले तिकडे तिकडे रोडवर जाऊ नका इकडे आईकडे या मी जे 9 तारखेला निवेदन दिलं होतं माझा भोगोटा नमुना कंगाण भेटाव मला एक वाटतं ही छोटी गोष्ट आहे की कारण शेतातले कामं सोडून आपले सगळे कामं सोडून बरं माझी पाणीपट्टी घरपट्टी भरलेली आहे मी खाडे मॅडमकडे पैसे देऊन बी मॅडमनं मला ती पाणीपट्टी घरपट्टी दिलेली आहे मॅडम म्हणले आज पावती संपली उद्या देते पण तरी बी मी आमची सगळी पाणीपट्टी घरपट्टी भरून जर आम्हाला हे न्याय देत नसतील मग कुठं आम्ही करावं कारण ह्या गोष्टी
मोजकी गोष्ट आहे. एवढं आंदोलन करावं लागतं, जलसमाधी घ्यावं लागते, प्रशासनाला बेजार करावं लागते, ही गरज पडू नये. कारण प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्याला लागते. कर्मचारी म्हणजे आमचे शेतकऱ्याचे आहेत. अहो त्यानं तरी आपल्या मातीशी ना जोडून इथल्या प्रत्येक जणाचं काम करून द्यायला पाहिजे, ही विनंती आहे माझी प्रशासनाला. माझं जे सहकार्य केलं आज प्रशासनानं, असं सहकार्य जर त्याच दिवशी केलं असतं, या आंदोलनाची गरज पडली नसती. तरीही प्रशासनाचे मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. असं सहकार्य जर प्रशासन आम्हाला करत गेलं, असं आंदोलन करायची गरज पडू नये. कारण आज मला पाहून येत होतं, माझा जीव असला, जर ह्याच्या एखादा जर कोणाला पाहून येत नसता, आज एखादा जीव गेला असता, मग ह्या जीव गेल्यानंतर जबाबदार कोण आहे? कुठेही जिल्ह्याच्या प्रशासनानं कुठेतरी इथल्या ह्याच्यावर लक्ष ऐकणं हे महत्त्वाचं आहे. प्रशासनानं याबद्दल दखल घ्यावं आणि इथून पुढे चांगलं काम करावं एवढीच विनंती. आमचंही सहकार्य राहील प्रशासनाला आणि प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं. भारत माता की जय, भारत माता की जय. गावकरी सुटीचा जय असो. तिकडे नका बंद आहे बंद आहे का? बंद आहे ते पुढून जाय गावकरी एकजुटीचा भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. गावकरी एकजुटीचा जय. राहू दे ये तसं येईल गावकरी एकजुटीचा जय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो.
गाडी संध्याला माहिती आहे कुठे आहे तिकडे सोड येते मित्रांनो लाईव्ह विलास सर जल समाज 15,000 टेबल खालून दिलेले आपले चॉकलेट लॉलीपॉप घेऊन आपण धन्यतेने खूप काही केलेलं आहे जिंदाबाद आणि आमचं आंदोलन समाप्त झाले. हेल्मेट घालायचं अर्चना शाहरुख म्हणजे एक वाघ